नमस्कार मित्रांनो, अखेर आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे। मुलींना मोफत शिक्षण ही योजना सुरू झालेली आहे। याचा जो GR आहे तो GR सुद्धा आलेला आहे। 100% हे आता मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे। यासाठी कोणकोणत्या मुली पात्र असणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SEBC तसेच इतर मागासवर्ग म्हणजे OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबतचा हा GR आहे। हा GR 8 जुलै 2024 या दिवशी आलेला आहे। मित्रांनो, शासन निर्णय पाहूया। राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित म्हणजे टप्पा अनुदान व कायम विनानुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया। आता केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय, तर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, यालाच आपण कॅप राऊंड असे सुद्धा म्हणतो। व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख किंवा 8 लाखापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक व अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग म्हणजेच हायर आणि सेकंडरी शिक्षण, वैद्यकीय शिक्षण म्हणजेच डॉक्टरकी व औषधी द्रव्य विभाग म्हणजेच फार्मसी विभाग, कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभाऐवजी आता तुम्हाला 100% लाभ हा देण्यात येणार आहे। यामध्ये महत्त्वाचा पॉइंट म्हणजे महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 6/4/2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात येणार आहे। म्हणजे अनाथ मुले जे असतील तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ हा मिळणार आहे आणि अनाथ मुलींना तर आहेच आहे। त्याच्यामुळे जे काही अनाथ मुली असेल त्यांनाही या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। EWS आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय करताना EWS प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येत आहे। तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्याचे उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे। त्याच्यानंतर EWS आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील। अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही। तर मित्रांनो, येथे असं आहे की तुम्हाला जर पहिल्या वर्षी जर ऍडमिशन झाल्याच्या नंतर पहिल्या वर्षी तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर दिलेलं असेल तर तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत उत्पन्नाचा दाखला हा देण्याची गरज लागणार नाही। आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट म्हणजे असा आहे की उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येणार आहे। आणि जे अनाथ मुलांना या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे व मुलींना सुद्धा त्यांना सुद्धा उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे मुलींना मोफत शिक्षण ही योजना होती। याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहून सविस्तर वाचून घेऊ शकता। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।